गट हेल्थ खराब, शरीर देत आहे इशारे. आतड्यांचं आरोग्य म्हणजेच गट हेल्थ. आपल्या निरोगी शरीरासाठी आतड्यांचं आरोग्य चांगलं असणं महत्त्वाचं असतं. कारण याचा थेट संबंध हा तुमच्या रोगप्रतिकारशक्ती, तुमच्या पचनासंदर्भात, तसेच त्वचेचं आरोग्य, मानसिक आरोग्य याबरोबर यांचा संबंध असतो. त्यामुळे गट हेल्थ हा फार महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस आतड्याचं आरोग्य चांगलं राहते, अशा वेळेस तुम्हाला तुमचं शरीर निरोगी ठेवण्यास मदत मिळत असते. आजच्या या व्हिडिओचे पॉइंट्स कोणते? तर आज या व्हिडिओमध्ये गट हेल्थ म्हणजे काय? गट हेल्थ बिघडण्याची कारणे व लक्षणे कोणती असतात? गट हेल्थ आतड्यांचं आरोग्य बिघडल्यानंतर आहार व तसेच जीवनशैली व काही उपचार हे कसे असावेत या संदर्भात सविस्तरपणे माहिती मी आज सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आतडे म्हणजे फक्त पचनच नव्हे, तर हे आतड्यामध्ये जर काही समस्या निर्माण झाली, तर त्याचा डायरेक्टली परिणाम हा त्वचेवर, तसेच रोगप्रतिकारशक्तीवर, मेंदूवर म्हणजे शरीरामध्ये कुठेही आपल्याला दिसून येत असतो. त्यामुळे आतड्यांचं आरोग्य, गट हेल्थ चांगली असणं महत्त्वाचं आहे. पण गट हेल्थ म्हणजे नेमकं काय? तर आपल्या आतड्यामध्ये काही जीवाणू असतात, चांगले वाईट दोन्ही प्रकारचे असतात, की ज्याला गट मायक्रोबियम म्हणलं जातं. आणि जेव्हा यांचं संतुलन बिघडलं जातं, तेव्हा तुमची गट हेल्थ खराब होते. म्हणजे आतड्याचं आरोग्य बिघडलं जातं. आता याची लक्षणं कोणती आहेत ती माहिती असणं महत्त्वाचं. तर याचं पहिलं असं लक्षण आहे, की तुम्हाला पोट दुखत असते, पोट फुगल्यासारखे होते, बद्धकोष्ठता आणि तुम्हाला यासोबतच जुलाब अशी सुद्धा लक्षणं असतात. तसेच सतत पोटात गॅस होणे, वारंवार अपचन होणे, थकवा जाणवणे, त्वचेच्या समस्या यामध्ये पुरळ आणि एक्झिमा होत असतो. वारंवार आजारी पडतात कारण रोगप्रतिकारशक्ती त्या ठिकाणी कमी होत असते. कोणताही पदार्थ सहन होत नाहीत, की ज्याच्यामध्ये ॲलर्जी कंडिशन निर्माण होत असते. झोप नीट लागत नाही, मूड बदलतो, सतत चिंता किंवा चिडचिड होत असते. ही लक्षणं तुम्हाला गट हेल्थ तुमची खराब झाली की जाणवतात. बहुतांश वेळेला पोटाचं आरोग्य बिघडण्याचं म्हणजे आतड्यांचं आरोग्य बिघडण्याचं प्रमुख कारण हे तुमच्याकडचंच असतं. तो म्हणजे चुकीचा आहार. जर तुमच्या आहारामध्ये जंक फूड जास्त असेल, फास्ट फूड जास्त असतील, तेलकट, तळलेले, तिखट पदार्थ जर तुम्ही घेत असाल, तर तुमची गट हेल्थ ही खराब होऊ शकते. यासोबतच तुमच्या आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थ कमी असतील, तरीही तुमची गट हेल्थ ही खराब होत असते. पाणी कमी पिणे, झोप कमी घेणे, जास्त मानसिक ताणतणाव असणे, स्ट्रेसमध्ये जेवण करणे. बघा तुम्ही बऱ्याच वेळेला आपण जेव्हा घाईघाईने जेवण करतो किंवा एखाद्या चिंता डोक्यात असताना तर जेवण करत असतो, तर ते जेवण आपल्याला पचत नाही नीट. आपल्याला त्रास झाल्यासारखं होतं. कारण याचा संबंध हा थेट आहे. म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित शांतपणे जर जेवलात, तर ते अन्न व्यवस्थित पचलं जातं, डायजेशन व्यवस्थित नीट होतं, तोंडामध्ये लाळ व्यवस्थित तयार होत असते आणि हेच जर तुम्ही एकदम भीतीपोटी, रागापोटी, त्रासापोटी जर जेवत असाल, तर तुमची गट हेल्थ ही खराब होते. त्यामुळे हे जी कारणं आहेत ती पहिल्यांदा टाळण्याचा प्रयत्न करा आणि हे जर कारण नसेल, या व्यतिरिक्त दुसरं कोणतं कारण असेल म्हणजे जर तुम्ही कोणत्या गोळ्या घेत असाल, औषधं घेत असाल, तर त्या औषधाचा साइड इफेक्ट म्हणून सुद्धा तुम्हाला ही गट हेल्थ खराब होऊ शकते. मग या ठिकाणी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. आता डॉक्टरांना कधी भेटायचं? तर ज्यावेळेस तुमच्या मलमध्ये रक्त येत असेल तसेच तुम्हाला उलट्या होत असतील, सतत उलट्या आहेत, खूप थकवा आहे, वजन कमी होत चाललेलं आहे. अ, जर काही व्यक्तींच्यामध्ये जर पोटदुखी ही तीव्र आहे आणि अनेक आठवडे जर तुम्हाला जुलाब आणि बद्धकोष्ठता हे सारखं चालू आहे, तर या लक्षणाकडे दुर्लक्ष न करता लगेचच डॉक्टरांना दाखवून घ्या. आता आतडे निरोगी ठेवण्यासाठी उपाय कोणते करायचे आहेत ते जाणून घेऊयात. तर फायबरयुक्त आहार, फळे आणि भाज्यांचा समावेश असणे, कडधान्य आहारात घेत चला, दही घ्या, पुरेसे पाणी हे पाहिजेच पाहिजे आपल्या शरीराला. तसेच नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणाव कमी करणं हा जीवनशैलीतला बदल आणि संतुलित आहार हे जेव्हा असेल, तेव्हा तुमची गट हेल्थ ही नक्कीच चांगली राहील. पोटासंदर्भात कोणतीही समस्या निर्माण झाली, की लगेचच घरगुती उपाय हे केले जातात. ठीक आहे, घरगुती उपाय काही अंशी बरोबर असतात आणि ते तुम्हाला उपयोगी पण पडतात. पण जर सातत्याने लक्षणे येत असतील, तर घरगुती उपाय न करता त्यावर तुम्ही होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा अवलंब करा. होमिओपॅथीमध्ये तुम्हाला या गट हेल्थवर अतिशय चांगली औषधं आहेत. कार्बोवेज किंवा लाइकोपोडियम
पोटासंदर्भात असलेल्या कोणत्याही समस्या या त्वरित कमी करतात. त्यामुळे जर तुम्हाला हा त्रास असेल, गट हेल्थ संदर्भात कोणतीही समस्या असेल, तर ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गट हेल्थ म्हणजे नेमकं काय, ते बिघडल्याची कारणे, लक्षणे, त्या संदर्भातली माहिती घेतलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, शेअर करा. आरोग्य प्रेरणा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आरोग्यविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्याशी नेहमी जोडलेले राहा.